सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. गेल्या काही दिवसापासून माझ्या ॲस्ट्रो तृप्ती YouTube चॅनलवर मी मेष ते मीन या राशींसोबत संसार कसे चालतात, कोणत्या राशीने कुठल्या राशीशी विवाह केल्यास काय प्रॉब्लेम येतो आणि कुठल्या राशीने कुठल्या राशीशी विवाह केल्यास कसं जुळतं, अशा पद्धतीचं अगदी सुंदररित्या वर्णन केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये षडाष्टक, मृत्यू षडाष्टक असे शब्द वारंवार वापरले गेले कारण षडाष्टक हा एक योग आहे. तर मग मला बऱ्याच जणांचे मेसेज आले. आपल्या काही दर्शकांचे YouTubeची फॅमिली आहे. त्या फॅमिलीमधून मला बरेचसे प्रश्न आले, की मृत्यू षडाष्टक तुम्ही हे सारखं सांगताय, तर ते म्हणजे काय? मृत्यू षडाष्टक म्हणजे जर मृत्यू षडाष्टकातील जोडीने लग्न केलं तर खरंच मृत्यू होतो का? असे वगैरे फोन होते, मेसेज होते. तर या सर्वांसाठीच किंवा या सर्वांची शंका दूर व्हाव्या म्हणून हा आपला मृत्यू षडाष्टक योग किंवा षडाष्टक योग म्हणजे नेमकं काय याविषयी हा मी व्हिडिओ करत आहे. पण त्याआधी एक खूप महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. आपल्याला नेहमी वाटतं लग्न टिकतं ते प्रेमामुळे. तर मी म्हणते हो, प्रेमामुळे लग्न टिकतं, त्याच्यामध्ये अट्रॅक्शन तयार होतं. पण खरं सांगायचं तर प्रेम काय आहे? तर एक इमोशन आहे, एक भावना आहे. आणि आपल्या ज्या मनाच्या भावना असतात त्या सतत स्थिर नसतात. आपलं मन हे कसं सतत बदलतं, परिस्थितीनुसार बदलत असतं, काळानुसार बदलत असतं. जर आपल्या नात्यामध्ये जबाबदाऱ्या वाढल्या की मग पुढे ताण निर्माण होतो, स्ट्रेस येतो आणि त्याबरोबर नात्यातलं प्रेम हे कमी जास्त प्रसंगानुरूप होत राहतं. म्हणूनच फक्त प्रेमावर चाललेली नाती ही दीर्घकाळ टिकत नाहीत. कारण ती काही वर्षांनी अनेक लग्न आपण पाहतो आता समाजात, तर ती तुटताना दिसतात. म्हणजे काय आहे, तर प्रेम हे आवश्यक आहे, पण ते पुरेसं नाही. मग जर आपण म्हणायचं, तर मग लग्न टिकतं कशामुळे? तर त्याचं उत्तर आहे तुमचा स्वभाव, मनुष्य स्वभाव. कारण रोजच्या आयुष्यात आपल्याला एकमेकांचा स्वभावच सांभाळावा लागतो. कारण आपण नाती-गोती हा एक मराठीत शब्द आहे. नाती-गोती म्हणजे नातं आलं की आपण गोत्यात आलं असं म्हणू शकतो. आणि इथेच आमचा ज्योतिषशास्त्रातील षडाष्टक योग महत्वाचा ठरतो. ज्योतिषशास्त्रातील प्राचीन ग्रंथामध्ये ज्याचं नाव आहे जातक पारिजात, या जातक पारिजातमध्ये ही षडाष्टक योगाचा उल्लेख केलेला आहे. आणि या योगाविषयी सांगताना सांगितलं, जर षडाष्टक योग असेल वधू-वरांची पत्रिकेचं जेव्हा आपण गुणमेलन करतो म्हणजे मॅच मेकिंग करतो, तर षडाष्टक योगातील राशींशी किंवा या जोड्यांशी षडाष्टक योगातली ज्या राशी आहेत त्यांच्याशी विवाह न करण्याचा सल्ला पूर्वासुरींनी आपल्याला दिलेला आहे. तर आता षडाष्टक योग म्हणजे नेमकं काय? कारण हा शब्द प्रत्येक ठिकाणी येतो, प्रत्येक घरात लग्न ही करायची असतात. मृत्यू षडाष्टक म्हटल्यावर लोकं खूप घाबरून जातात, पण इथे घाबरण्यासारखं काही नाही. षडाष्टक या शब्दाचा अर्थ आहे की कुंडलीमध्ये एकमेकांपासून 6व्या किंवा 8व्या स्थानात येणाऱ्या राशींचा संबंध होय. हा शब्द गुणमेलनातून आलेला आहे. तर षडाष्टकाचे 2 प्रकार आहेत. एक प्रीती षडाष्टक आहे आणि दुसरं मृत्यू षडाष्टक आहे. आता प्रीती षडाष्टक असेल तर काय इथे कसं होतं, की ज्या प्रीती षडाष्टकाच्या जोड्या आहेत, तर त्यांच्यात काही समान धागे असतात. म्हणून या नात्यात थोडंफार जुळवून घेणं शक्य असतं. आता प्रीती षडाष्टकाच्या जोड्या जर पाहायला गेल्या, तर त्या जोड्या कोणत्या आहेत हे आपण एकदा समजून घेऊ. सिंह रास आणि मीन रास ही एक प्रीती षडाष्टकाची जोडी आहे. त्यानंतर तुळ आणि वृषभ. त्याच्यानंतर कुंभ कन्या, मिथुन मकर, मेष आणि वृश्चिक या ज्या जोड्या आहेत या प्रीती षडाष्टकाच्या आहेत कारण यांच्यात काहीतरी समानता असते. पण आता काय आहे पुढचा प्रकार मृत्यू षडाष्टक. तर इथे काय असतं मृत्यू षडाष्टक मध्ये स्वभावामध्ये पूर्ण विरोध असतो, विसंवाद असतो. तर या जोड्या कोणत्या आहेत? तर मेष आणि कन्या, वृषभ आणि धनु, मिथुन आणि वृश्चिक, कर्क आणि कुंभ, सिंह आणि मकर, तुळ आणि मीन या मृत्यू षडाष्टकातल्या जोड्या आहेत. कारण या राशींमध्ये समानत्वाचा एकही धागा नसतो. उलट जे काही स्वभावाचे धागे सगळे जर आपण बघायला गेले तर संपूर्ण परस्पर विरोधी असतात. तर आता या षडाष्टका मागचा आपण जरा अर्थ समजून घेऊया. आता उदाहरणार्थ मेष पासून कन्या रास काय आहे तर ती 6वी येते. म्हणजे ती मेषेपासून कन्या रास ही 6व्या घरात येते आणि वृश्चिक रास कशी आहे तर ती 8व्या घरात येते. म्हणजे इथे काय आहे की या दोन्ही राशी मेष राशीच्या षडाष्टकात आल्यात. पण मेष कन्या या मंगळ आणि बुधाच्या राशी आहेत. तर ऍक्च्युली मंगळ आणि बुध हे ज्योतिषानुसार परस्पर शत्रूही ग्रह आहेत. त्याच्यामुळे इथे काय होतं मृत्यू षडाष्टक
योग सांगितला आहे. आणि मेष आणि वृश्चिकेमध्ये काय आहेत, या दोन्ही राशी मंगळ महाराजांच्या स्वामित्वाखाली आहेत, म्हणून इथे प्रीती षडाष्टक आहे. हाच या जोडीमधील फरक आहे. अजूनही जर आपल्याला ह्याच्यामधला तर्क, ज्योतिषशास्त्रामागचा तर्क समजून घ्यायचा असेल, तर पुरुष राशींच्या अष्टमात येणाऱ्या राशींची प्रीती षडाष्टक असतं आणि षष्ठात येणाऱ्या राशींची मृत्यू षडाष्टक असतं. जसं की मेष आणि वृश्चिक, मिथुन आणि मकर, सिंह आणि मीन, तूळ आणि वृषभ, धनु आणि कर्क, कुंभ आणि कन्या या काय आहेत तर प्रीती षडाष्टकातील आहेत. आणि मेष कन्या, मिथुन वृश्चिक, सिंह मकर, तूळ आणि मीन, धनु आणि वृषभ, कुंभ आणि कर्क हे काय आहेत तर मृत्यू षडाष्टकातील आहेत. कारण यांचे स्वामी ग्रह आपण जर या राशींचे पाहिले तर आपल्याला मृत्यू षडाष्टकाचा कन्सेप्ट हा स्पष्ट होतो. कारण मंगळ, बुध, गुरु, शुक्र यांच्या राशींशी एकमेकांशी कधीही जुळत नाही. आता आपण थोडा या जोड्यांच्या स्वभावांचा भाग समजून घेऊया, म्हणजे अधिक सोपं होईल. आता मेष राशी कशी असते, ही अग्नितत्वाची आहे, धडाकेबाज आहे. ती आधी कृती करते मग विचार करते. आणि कन्या रास कशी आहे आमची, ती आधी खूप विचार करते, खूप चिकित्सा करते आणि मग निर्णय घेते. त्याच्यामुळे या नात्यामध्ये संघर्ष हा अटळ आहेच. आता वृषभ राशी कशी आहे, तर वृषभ राशीला कसं आराम, कला, संगीत या गोष्टींची आवड असते. आणि धनु राशी कशी आहे, ध्येयनिष्ठ असते. जे ठरवलं आहे ते सकाळपासून रात्रीपर्यंत ते पूर्ण होईपर्यंत ध्येयावर लक्ष ठेवून करायचंच. त्यामुळे काय होतं की या स्वभावांमध्ये विसंगती निर्माण होते आणि इथे वाद निर्माण होतात. आता मिथुन राशी कशी आहे, मिथुन राशी बोलकी आहे. आणि वृश्चिक राशी कशी आहे, शांत आहे, गुप्त खलबत करणारी आहे, मनातलं मनात ठेवणारी आहे. त्याच्यामुळे इथे पण संवादात अडचण येते. आता कर्क आणि जर कुंभ राशीचं आपण पाहिलं तर कर्क राशी इमोशनल आहे, भावनांनी चालते. आणि कुंभ राशीच्या आयुष्यात भावनांना काही महत्व नसतं, एकदम फुल प्रॅक्टिकल, ते बुद्धीने चालतात. त्यामुळे या नात्यातही दृष्टिकोन वेगळे येतात. आता आपण सिंह रास पाहिली तर सिंह राशी राजराशी आहे, नेतृत्व करते, सतत पुढे पुढे असते. आणि मकर राशी फक्त मेहनत करते आणि मेहनतच करते. त्याच्यामुळे परत काय, रवी आणि शनी महाराज हे त्यांचे स्वामी आहेत, ते शत्रुग्रह आहेत. त्यामुळे प्रचंड या नात्यांमध्ये मतभेद असतात. आता तुळ राशीचं जर आपण पाहिलं तर तुळ राशी ही बॅलन्स असते, विचारपूर्वक निर्णय घेते. आणि मीन राशीचं काय आहे, अतिशय इमोशनल, सतत कन्फ्युजन मध्ये, द्विस्वभावी असल्यामुळे इथे निर्णयात खूप फरक पडतात. त्याच्यामुळे या जोड्यांचे शक्यतो नाती जुळत नाहीत. आणि जर असेल लग्न झालेलं तर त्यांना खूप ऍडजस्टमेंट करावी लागते. पण आपण जेव्हा गुणमेलन करतो तिथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तर राशी बघून निर्णय घेणं चुकीचं आहे. खरं तर आपण जर मॅच मेकिंग करत असू तर संपूर्ण दोघांचीही पती पत्नींची किंवा वधूवरांची पत्रिका बघावी लागते. त्याच्यामध्ये तुमची लग्न राशी, चंद्र राशी, शुक्र, गुरु महाराज, सप्तम भाव, मंगळ, बाकीचे ग्रहांचं मॅच मेकिंग, दशा, हे सगळं पाहिल्याशिवाय निर्णय घेणं म्हणजे अर्धवट माहितीवर निर्णय घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे नुसत्या राशीवर जाऊन तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका. योग्य ज्योतिषाकडे जाऊन त्याचा सल्ला घेणं, मॅच मेकिंग करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अजून एक कठोर सत्य जर सांगायचं, हे बहुतेक लोक आपण मान्य करत नाही, तर ते काय म्हणतात, लग्न तुटतं ते फक्त ग्रहांमुळे नाही, तर ते तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या इगोमुळे. तुम्हाला तुमचा इगो मॅनेज करता येत नाही, तुमच्या नात्यामध्ये नीट कम्युनिकेशन होत नाही, किंवा तुमच्याकडनं, तुमच्या जोडीदाराकडनं, एकमेकांकडनं अतिशय अपेक्षा खूप जास्त असतात, किंवा माझं तेच खरं अशी व्यवस्था असते. आता सध्याचा काळ बदललाय, त्याच्यामुळे आपण काळानुसार बदलणं, एकमेकांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे या षडाष्टकातल्या जोडींचे स्वभाव हे मिसमॅच हे फक्त कारण नसतं, तो फक्त एक ट्रिगर पॉइंट आहे. खरा रूट कॉज हा वेगळाच असतो. म्हणून ज्योतिषशास्त्र सांगतं, फक्त बाह्य गोष्टी पाहू नका, स्वभाव समजून घ्या. आणि स्वभाव ओळखण्यासाठी आपली जन्मपत्रिका हा सर्वात योग्य मार्ग आहे. जर तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा स्वभाव समजून घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये आणि तुमची राशी नक्की लिहा. आणि अशाच उपयोगी छान छान ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.